यो विक्रमगडच्या आदिवासी पाड्यामध्ये आलो. धर्तरी माता मंदिर हे अशी पिशवी तयार. जे वारली पे मन तृप्त झालंय, आता पोट तृप्त करायला जाऊया. पूर्ण चढच आहे सगळं. घाट रस्त्यात अंधार लवकर होतो, अजून चढतोच आहे. यो सो आता या दुकानावर काकींकडे मस्त फलाहार केला, नारळ पाणी आणि फ्रुट्स खाल्ले आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करतोय दणक्यात एकदम. मंडळी, आता आपण विक्रमगडच्या आदिवासी पाड्यामध्ये आलो आहे आणि इथले रीतिरिवाज आणि संस्कार बघून मी एकदम थक्क झालो आहे. सो आपल्याबरोबर विक्रमगडच्या आदिवासी पाड्यातली सगळी माणसं आहेत, त्यांना आपण विचारूया या जागेबद्दल. आता जस्ट तुम्ही थोड्या वेळापूर्वी तारपा डान्सचा एक छोटासा नमुना बघितला, आपण त्यांनाच विचारूया काय आहे, कशा पद्धतीने डान्स करतात, ते डान्स का केला जातो आणि इतर पण सगळ्या गोष्टी. नमस्कार, मी मधुकर मालकरी. आपण आज विक्रमगड तालुक्यातील संगमनगर या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि पूर्ण हे जो समाज आहे तो आदिवासी समाज आहे आणि या समाजात अनेक चांगल्या गोष्टी आहेत. त्या तुमच्यासारखे अनेक जण असे येत आहेत आणि चांगल्या गोष्टी पुढे नेत आहेत. या ठिकाणाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे धर्तरी माता मंदिर. मंदिर बांधून 1 वर्ष झालेले आहे आणि आपण या इथल्या तरुणांना सोबत घेऊन ते उभारलेलं आहे. इथे अनेक वाईट गोष्टींचा प्रभावसुद्धा या ठिकाणी होता, परंतु आत्ता या धर्तरी मातेच्या मंदिराला इथे उभारणी झाल्यानंतर एक त्याच्या माध्यमातून अनेक वाईट ज्या रूढी परंपरा किंवा वाईट गोष्टी होत्या तर त्या आता नष्ट होताना आम्हाला दिसत आहेत. जी धर्तरी ग्रामोन्नती सेवा संस्था यांच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे उपक्रम चालू आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येतील की एक इथे उपक्रम चालतो शिलाई मशीनचा चालतो. त्याच्यानंतर दरवर्षी एक गड किल्ला असा एक उपक्रम इथले तरुण करत आहेत. त्याच्यानंतर माती पूजन असा एक आगळा वेगळा कार्यक्रमसुद्धा आपण इथे घेतो. त्याचा उद्देश असाच आहे की आपली जी भूमी आहे, आपली जी जमीन आहे तर ती नॅचरलरित्या चांगली राहावी, कारण की युरियाचं प्रमाण वाढत आहे तर ते कुठेतरी थांबावं म्हणून श्रद्धेशी जोड म्हणून धर्तरी मातेच्या मंदिराला धरून हे सगळे वेगवेगळे उपक्रम आम्ही इथे सुरू केलेले आहेत. तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद देईन, तुमचे आभार मानेन की आमची जी कला आहे, संस्कृती आहे ती तुम्ही जगभर नेत आहात. मनस्विनी मधुकर मालकरी. आम्हाला आता वर्ष झालेलं आहे इथे शिवण क्लास म्हणजे हे काम चालू करून. तर आम्हाला हे असा कपडा कटिंग करून देतात, ते आणून वाड्यावरनं देतात आणून. तर आम्ही मग हे अशी पिशवी तयार करतो. हा, अशी चौकोनी पिशवी. बाकीची ते तसे आहेत, अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे. हा, आणि काही महिलांना म्हणजे काम हवं असतं ना तर मग अशी थैलीचं काम देतो आणि बाकीच्यांना काही शिकायचं असतं तर मग ब्लाऊज, फ्रॉक असे मग आम्ही त्यांना शिकवतो. म्हणजे इथे ट्रेनिंग देतो, मग ते शिकल्या का घरी त्यांचा व्यवसाय ते करतात. आम्ही ही राईड करतोय महाराष्ट्र वेस्ट पासनं ईस्ट पर्यंत. या भागातल्या ज्या अशा स्त्रिया आहेत ज्या काही वेगळं काही करतात त्यांना खास येऊन भेटतोय, म्हणून आज तुमच्याकडे आलोय. इथलं आदिवासी जे कल्चर आहे ते आपण बघितलेलं आहे. त्याच्यातला एक अविभाज्य भाग म्हणजे वारली पेंटिंग. ज्या जनजाती आहेत किंवा ज्या आदिवासीमध्ये कास्ट आहेत तर त्याच्यातली एक वारली जनजाती, वारली समाजाने पुढे चालवत आणलेला हा एक त्याच्यातला भाग आहे, म्हणून वारली पेंटिंग असं त्याला नाव दिलेलं आहे. ह्या आदिवासी जमातीने छोटासा शेतीसाठी केलेला एक खाचर किंवा भाग असतो, पलाट म्हणतात त्याला, तर त्याला वारल असं म्हणतात, म्हणून त्याच्यावरून नाव वारली असं पडलेलं आहे. तर ही जग प्रसिद्ध ज्यांनी केली ते जीवा सोमा मसे म्हणून आहेत, तर त्यांनी ही जग प्रसिद्ध केली ती पेंटिंग आहे. वारली पेंटिंग हा एक आर्थिकचा भाग झाला, पण त्याच्यातला जो चौक लिहिणे आहे हा स्वतंत्र भाग आहे. तर तो आमची संस्कृती आहे, परंपरा, तो श्रद्धेचा भाग आहे. ही जी आहे तुम्हाला दिसते ही पेंटिंग आहे, हे एक
जीवनातलं जे जीवनपट आहे तो बनवण्याचं काम आहे. तर ह्याच्यामध्ये सुद्धा अनेक स्टोरी असतात की हा आदिवासी जो समाज आहे तो कशा पद्धतीने जीवन जगत आहे. तर त्यांच्या काही स्टोरी याच्यामध्ये रेखाटलेल्या आहेत. जशी इथे महालक्ष्मीची स्टोरी आहे, ही महालक्ष्मीची स्टोरी आहे. त्याच्यानंतर प्राणी आणि मनुष्य हे एकच आहे. तर तशी एक खेकड्याची स्टोरी तुम्हाला इथे एक दिसेल, खेकड्याची स्टोरी आहे. त्याच्यानंतर या साईडला एक घारीमा म्हणून एक स्टोरी आहे. एक घार आहे, ती एका बाळाला नेऊन वाढवते आणि परत त्या आईकडे आणून सोडते. तर अशी एक स्टोरी आहे. ह्या मनुष्य आणि प्राणी हे समान आहेत असं पुस्तकात जुने जे लेखक आहेत अंधेर गुरुजी म्हणून त्यांच्या पुस्तकात ह्या स्टोरी आहेत. तर त्याच्यानंतर एक इथे लिहिलेलं आहे की इथं नाचू का कुठं नाचू धरतरीचे पाठीवर ना धरतरी माझी ती मायर तिला पाय बरं कसा मी लावर. तर ह्या धरतरीपासून आपलं सगळं आहे. त्याच्यामुळे पहिला नमन आहे ते धरतरीला. तर ते श्लोक जुन्या मौखिक ही आपली सगळी संस्कृती आहे ती मौखिक आहे. त्याच्यामुळे ते लेखी कुठे नाही, त्याच्यामुळे ते जीवनात आलं नाही. कारण की हा इथे एक तुम्हाला एक सुयारींचा कान मंत्र म्हणून एक श्लोक दिसेल. तर ह्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने जगायचं आहे, तुम्ही इथून पुढे कशा पद्धतीने जगणार आहात, तुमचं आयुष्य काय असणार आहे, तर ते ह्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की जसं चंद्र सूर्य कलेप्रमाणे वाढत आहे, जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या मुद्रेमध्ये आहे, तसंच हा माझा बाळ वाढत आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की गावात राहताना गुन्ह्या गोविंदाने राहा, काठ्या पाटलाचा मान राखा. म्हणजे प्रमुख आहे त्याचा मान राखला, त्याचं ऐकलं तर तुम्हाला कोर्ट कचेरी जायची गरज नाही. आणि हे 5व्या दिवशी केलं जातं. म्हणजे बाळाची जी 5वी असते त्या 16 संस्कारामध्ये त्याच्यातला एक हा भाग आहे. त्याच्यानंतर आहे की कोर्टात गेलास, कोर्टात दरबाराची पायरी चढजो नको, आणि गेलासच तर पिंपळ असा खलाल. म्हणजे पिंपळाचं झाड आहे ते वारा आल्यावर कसं जोरात आवाज करतो, तर एवढा हुशार हो की कोर्टात कोणाला ऐकायचं नाही, एवढा हुशार झाला पाहिजे. त्याच्यानंतर पुढे लिहिताना त्यांनी लिहिलं की हाटा बाजारात जायचो, म्हणजे बाजार करतो आणि जे काही तुला खरेदी करायचे ते घे, पण 2 दिडक्या बोचाला बांधून आणजो. म्हणजे आर्थिक बचत. आणि आर्थिक बचत सुद्धा इथे सांगितलेलं. आणि गाजे विजय त्याला भिजवू नको, म्हणजे किती मोठं संकट आलं तरी घाबरायचं नाही. म्हणजे विजा कडकडू दे किंवा किती मोठे आवाज होऊ दे किंवा काही असू दे, तुम्ही घाबरायचं नाही. तर असं पण, आणि घाबरलाच तर सिद्धाचे बुडाची जाण दबजो. म्हणजे काय, तर झाडाचं महत्त्व किती दिलेलं आहे बघा. म्हणजे ह्या झाडांना पण तुला सांभाळायचं आहे, निसर्गाला सांभाळून हे सगळं करायचं. म्हणजे जीवन कसं हे जगायचं ते याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि ज्या बाजारात जाऊन जे काही आणशील ते पाट्यावर वाटून तेव्हाचा सगळ्यात श्रेष्ठ खाऊ म्हणजे गुळ आणि डाळ्या, म्हणजे त्या चण्याच्या ज्या आहेत, तर त्या पाट्यावर वाटून आणि सगळ्यांना वाटून, आणि हे केव्हा परत करायचं आहे, तर मला म्हातारा व्हायचं. म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत एकत्र कुटुंब पद्धती होती ती याच्यात स्पष्ट दिसते. म्हणजे ती पहिली सुद्धा शिकलेली नाही, पण तिला एवढं ज्ञान होतं, पण हे लेखी झालं नाही, ते पुढे आलं नाही, म्हणून आम्ही इथे आहे. नाही तर आपण पण फार पुढे गेलो असतो. तर आता कुठे ते तुमच्यासारखे येत आहेत, ते जगासमोर मांडत आहेत, व्हिडिओ काढत आहेत, तर तुमचं पण आभार इथे मानावेच लागतील. कारण की एवढी मोठी ही संस्कृती आहे ती आज जगासमोर यायला लागलेली. याच्या अगोदर ती कुठे पुढे आली नाही. जेव्हा एखादी गोष्टीला बांधून ठेवण्यासाठी हे करणं खूप गरजेचं आहे. सो मंडळी, विक्रमगडाच्या आदिवासी पाड्यातला हा जबरदस्त भन्नाट एक्सपिरियन्स घेऊन आणि धर्तरी मातेचं दर्शन घेऊन आम्ही आता निघालो आहे आमच्या पुढच्या प्रवासाला, म्हणजे जव्हारला. 1 नंबर अशी भूक लागली आहे सगळ्यांना, आणि आता थोड्या वेळाने क्लाइंब सुरू होणार आहे जव्हारचा. सो आता डिसिजन झालं आहे की क्लाइंब नाही करायचा, पहिलं खायचं आणि मग क्लाइम्बिंगला जायचं. सो आता जातो कुठेतरी मस्तपैकी लंच करतो, कारण आता जवळजवळ 3:30 झालेत. सो लंच करणं मस्ट आहे. ए दादा, लंच करूया. आदिवासी पाड्यातील पाहुणचाराने मन तृप्त झालंय, आता पोट तृप्त करायला जाऊया. चला. जय शिवराय, जय जोहार. अशा वेगळ्या वेगळ्या लोकांना भेटून इतका आनंद मिळतोय ना. जिकडे जिकडे आपली टँडम जाते तिकडे सगळे लोक कुतूहलाने बघतायत. जरा पण ऊन लागत नाहीये. सर्वजण आता घरगुती जेवणाचा आस्वाद घेत आहेत आणि आम्ही चालवतोय सायकल. 6 वाजून गेलेत, लवकर अंधार होतो अशा ठिकाणी.